काय निफ्टी 26,200च्या वर तग धरू शकेल? ख्रिसमसची सुट्टी संपल्यानंतर शुक्रवारी मार्केटमध्ये मोठी वादळी हालचाल होणार का? निफ्टी 26,000चा आधार घेणार की 26,300चा टप्पा पार करणार? आजचा हा डेटा तुमचा पूर्ण गेम बदलू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मितकर मार्केट मंत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी आहे माधव मिटकर. आजच्या भागात आपण ख्रिसमस सुट्टीनंतरचा मार्केटचा पूर्ण प्लॅन समजून घेणार आहोत. आता लक्ष देऊन ऐका, कारण पुढच्या काही मिनिटांत आपण अशा लेव्हल्स पाहणार आहोत ज्या उद्याच्या ट्रेडिंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुरुवात करूया बुधवारच्या मार्केटमध्ये नेमकं काय घडलं इथून. बुधवारी बाजारात मोठी शांतता होती. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे जागतिक बाजारात गुंतवणूकदार सावध होते. निफ्टी 26,235 पर्यंत गेला खरा, पण तिथून तो घसरला आणि 35 अंकांच्या घसरणीसह 26,142 वर बंद झाला. पण थांबा, ही केवळ वरवरची घसरण नाहीये. यामागे एक मोठं कारण आहे जे आपल्याला पुढच्या पॉइंटमध्ये समजून घ्यायचं आहे. 2. आयटी सेक्टरमधील भूकंप. सजग रहा. आता इकडे लक्ष द्या. जर तुम्ही आयटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या H-1B व्हिसा नियमांमुळे विप्रो आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांवर दबाव आहे. आयटीची ही घसरण निफ्टीला खाली खेचतीये की ही खरेदीची संधी आहे? हे समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला आता वळूया अशा शेअर्सकडे ज्यांनी या मंदीतही कमाल केली आहे. 3. टॉप गेनर्स, लुझर्स आणि सेक्टर्स. मित्रांनो, मार्केट एका बाजूला पडत असताना मीडिया आणि मेटल सेक्टरमध्ये मात्र हिरवळ होती. ट्रेंट आणि श्रीराम फायनान्सने चांगली साथ दिली. पण रुपया कमकुवत होत असल्याने बाजारात थोडी भीती आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, मायनस उद्याचे लेव्हल्स. पुढचे 2 मिनिटं अजिबात मिस करू नका, कारण इथेच खरी स्ट्रॅटेजी दडली आहे. एक्सपर्ट्सच्या मते निफ्टीसाठी 26,000 ही लक्ष्मण रेषा आहे. जर ही पातळी तुटली तर मोठी घसरण होऊ शकते. पण जोपर्यंत आपण 26,000च्या वर आहोत तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. 26,300 पार झालं की मोठी रॅली येईल. निफ्टी तर समजला, पण बँक निफ्टीमध्ये एक मोठा सापळा ट्रॅप असू शकतो. तो काय आहे? चला पाहूया. 5. बँक निफ्टी सावधगिरीचा इशारा. बँक निफ्टी सध्या एका डाऊनवर्ड ट्रेंडलाईनमध्ये अडकला आहे. जोपर्यंत बँक निफ्टी 59,600च्या वर क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत आक्रमक खरेदी करणं धोक्याचं ठरू शकतं. 58,900चा सपोर्ट तुटला तर मार्केटमध्ये पॅनिक येऊ शकतं. त्यामुळे बँक निफ्टी ट्रेड करताना स्टॉप लॉस नक्की लावा. थोडक्यात सांगायचं तर शुक्रवारसाठी मार्केट एका निर्णायक वळणावर आहे. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ केवळ तुमच्या माहितीसाठी आणि एज्युकेशनल हेतूने बनवला आहे. कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, उद्याच्या मार्केटसाठी तुम्ही तयार आहात का? जर तुम्हाला हा मितकर मार्केट मंत्र आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपला पाठिंबा द्या. असेच सविस्तर व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये येस लिहायला विसरू नका. मी माधव मिटकर तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मार्केट समजून घ्या आणि